फर्स्ट टाइमच अशा प्रकारचे पूर्ण 100% वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी यांना ट्रेन करायची मोहीम सुरू करण्यात आली होती आणि मागचे 3 महिन्याचे कालावधीत अंदाजन 1000 लोकांना 25 तासाचे पर हेड अशा प्रकारचे ट्रेनिंग इनपुट्स देण्यात आलेली आहे आणि ते वेगवेगळी गोष्टीवर सॉफ्ट स्किल्स असतील, त्यांचे बिहेवियरल ॲस्पेक्ट्सबद्दलचे असतील, प्रोफेशनल वाहतूक नियोजनचे असतील, इन्फोर्समेंटचे असतील, वेगवेगळी गोष्टीवर इनपुट्स देण्यात आलेली आहे. रस्त्यावर VVIP मूव्हमेंट, ॲम्ब्युलन्सेसविषयी, फायर ब्रिगेड्सविषयी, सिग्नल मॅनेजमेंट अशा वेगवेगळे विषयावर देण्यात आलेली आहे आणि हे कंटिन्युअस एक्सरसाइज याचे पुढे पण राहणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे ट्रेन्ड मॅनपॉवर जास्ती कॉन्फिडंट, जास्ती केपेबल आणि जास्ती इफेक्टिव्ह होईल याची मला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आणि विशेष करून यामध्ये जे प्रायव्हेट पार्टनरशिप या ट्रेनिंग सत्र ऑर्गनाईज करण्यामध्ये जे आलेले आहे ती पण अत्यंत सराहनीय गोष्ट आहे. सर, एकीकडे तुम्ही हे करत असताना काही ट्रॅफिक पोलिसांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना बाहेर देश देखील ट्रेनिंगसाठी पाठवायचं लंडन आणि प्रामुख्याने 2 देशात अशा काही बातमी पेपरमध्ये आला, मी पण वाचलो, परंतु अशा प्रकारचे कोणताही नियोजन बाहेर देशात पाठवून ट्रेनिंग करायची नाही आहे. परंतु ग्लोबली जे बेस्ट वापर टेक्नॉलॉजीचे होत आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये ते आम्ही स्टडी करत आहे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन त्याचे कशा प्रकारचे त्यांना मिरर पुण्याचे स्थितीत करता येते याबद्दल ऑलरेडी आमची एक कन्सल्टंट नेमण्यात आलेली आहे आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम हे प्रकल्प शासनाने मंजूर केलेली आहे इन प्रिन्सिपल आणि त्यामध्ये कशा प्रकारचे आमचे मॉडर्न सिग्नल्स राहील, जंक्शन्सवर कशा प्रकारचे प्रॉपर इल्युमिनेशन असतील, रोड मार्किंग्स असतील, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असतील, मेसेजिंग व्हेरिएबल मेसेजिंग सायनेजेस असतील, अशा प्रकारचे हार्डवेअरची दृष्टिकोनातून शहराचे 500 जंक्शन्सला ट्रान्सफॉर्म करायची या प्रोजेक्ट अंतर्गत संकल्पना आहे आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअरचे वापर करून त्यामध्ये व्हेकल काउंट्सचे स्टडी करून रडार बेस्ड, लेझर बेस्ड, कॅमेरा बेस्ड सगळे क्लासिफिकेशन बघून सिग्नल्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वापर करून सिग्नल्स ऑटोमेटेड टायमिंग्स देतील अशा प्रकारचे हे प्रकल्प ऑलरेडी म्हणजे त्याचे वर काम सुरू झालेली आहे. मला विश्वास आहे की लवकरात लवकर शहराला फर्स्ट पायलट आपल्याला दिसतील आणि म्हणजे सांगण्याचे अर्थ आहे की ग्लोबली जे बेस्ट प्रॅक्टिसेस इन ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे त्यांना आम्ही पुणे शहराला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यासाठी टेक्नॉलॉजी आमचे पार्टनर कन्सल्टंट्स पण नेमण्यात आलेली आहे. त्याचे एक चांगला परिणाम नक्कीच आपल्याला दिसतो. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते कारण अनेक रस्त्यावरची म्हणजे जे मोठ्या सोलापूर असेल किंवा नगर रस्त्यावरची वाहतूक कोंडी आत येते, त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्याला महापालिकाही जबाबदार आहे बऱ्यापैकी. तर त्याच्या संदर्भात आता कारवाई करून काहीच होत नाही. सगळे पॉलिटिशियनचे ढोकर आहेत, आपल्याला माहिती आहे. पुन्हा फोन येतो, दादागिरी होते. दोन्ही विषयावर बोलतो मी. ट्रॅफिकचे जे पाऊसचे विषय आपण सांगितले, मला पूर्ण विश्वास आहे की मागच्या वर्षीचे तुलनेत यावर्षी आम्ही बरेच पटनी चांगले रीत्याने प्रिपेअर्ड आहे. मागच्या वर्षीचे एक्सपिरियन्स जे काही अडथळा पेड पडण्याचे मुळे किंवा वॉटर लॉगिंगचे मुळे किंवा जंक्शन्सवर पॉटहोल्सचे विषय किंवा ओव्हरऑल स्लो मुव्हिंग ट्रॅफिकचे विषय असतील, याचे सर्वांचे नियोजन कोऑर्डिनेटेड रीत्याने महानगरपालिका सोबत मिळून करण्याची एक आमची रूपरेखा ऑलरेडी तयार झालेली आहे. आता ग्राउंड लेवलवर त्याचे ड्रिल्स आमचे ट्रॅफिक ब्रांचेस आणि महानगरपालिकाचे जे वेगवेगळे डिसेंट्रलाइज युनिट्स आहे त्यांच्याकडून लवकरात सुरू होणार आहे आणि मला विश्वास आहे की आमची रिस्पॉन्स पण बेटर होईल, आमचे जे ॲक्शन होईल ते पण जास्ती प्रोफेशनल होईल आणि जशा प्रकारचे काही 1-2-4 ओकेजन आला होता ज्यावेळी स्थिती अत्यंत विकट झाली होती, तशा प्रकारची स्थिती यावेळी येणार नाही यासाठी अशा प्रकारचे आम्हाला कॉन्फिडन्स आहे.